आणि एक महत्त्वाची बातमी आता जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा एक फोटो शेअर केलेला आहे। शिवलिंग मोराळेचा फोटो त्यांनी शेअर केलाय। मोराळेच्या गाडीची धनंजय मुंडेंनी पूजा केली होती। हीच ती गाडी अजित पवारांच्या मस्साजोग दौऱ्यात होती असं त्यांनी म्हटलंय। तर वा सारे चित्र स्पष्ट आहे तरी नरोबा कुंजरोबा असा आव्हाडांनी टोला लगावलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवलिंग मोराळेचा फोटो त्यांनी आता शेअर केलाय। मोराळेच्या गाडीची धनंजय मुंडेंनी पूजा केलेली होती। हीच ती गाडी अजित पवारांच्या मस्साजोगच्या दौऱ्यात होती। वारे सारे चित्र स्पष्ट आहे असा टोला देखील आता जितेंद्र आव्हाडांनी लगावलेला आहे। तर या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी काय ट्विट केलं आपण पाहूयात। शिवलिंग मोराळे हा MH23 BG 2231 या गाडीचा मालक। त्याचा हा फोटो जेव्हा ही गाडी मोराळेने घेतली तेव्हा त्या गाडीची पूजा करतानाचा हा फोटो आहे। आता ही पूजा कोण करतं हे स्पष्ट दिसतच आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्यात ही गाडी दिसते। त्यानंतर या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे अजितदादांपासून जवळचे अंतर राहून उभा राहतो। ज्या गाडीची पूजा धनंजय मुंडे करतात, जी गाडी अजितदादांच्या ताफ्यात वापरली जाते, वा वा सारे चित्र स्पष्ट आहे तरीही नरोबा कुंजरोबा अशीच भूमिका तपास यंत्रणांची आहे। जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एक फोटो आता शेअर केलेला आहे। शिवलिंग मोराळेचा फोटो जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला। मोराळेच्या गाडीची धनंजय मुंडेंनी पूजा केली होती असं म्हणत त्यांनी हा फोटो आता शेअर केलेला आहे। हीच ती गाडी अजित पवारांच्या मस्साजोग दौऱ्यामध्ये होती। वा सारं चित्र स्पष्ट आहे तरीही नरोबा कुंजरोबा असा टोला देखील आता आव्हाडांनी लगावलेला आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। उमेश, शुभम, जितेंद्र आव्हाडांनी आता थेट ट्विट करत पुन्हा एकदा वाल्मिक कराड असेल किंवा मग धनंजय मुंडे असेल यांचा थेट कसा सहभाग आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। कारण वाल्मिक कराड यांनी ज्या गाडीतून पुण्यामध्ये CID समोर सरेंडर केलं होतं, शरणागती पत्करली होती, त्या गाडीचा संबंध थेट अजित पवारांच्या ताफ्यासोबत जोडण्यात आला होता, धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडण्यात आला होता आणि त्या संदर्भाचं हे ट्विट आहे। या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की शिवलिंग मोराळ हा जो MH23 B 2231 या गाडीचा मालक आहे, त्याचा फोटो त्यांनी ट्विट केला। अजित पवारांसोबत ते कसे नेहमी असतात, धनंजय मुंडे यांच्यासोबत कसे असतात हे सांगण्याचा पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून प्रयत्न केलाय। त्यामुळे कालपर्यंत आपण पाहिलं होतं की कालपर्यंत धनंजय मुंडे यांच्या सातत्याने त्यांचा राजीनामा देण्यात यावा, त्यांचा थेट सहभाग आहे असं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते नंतर जाऊन त्यांनी थेट राज्यपालांनाही सांगितलं आणि आता पुन्हा एकदा ते जनतेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न करतात की ह्याचा राजकीय हस्तक्षेप कसा केला जातोय आणि धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा कसा प्रयत्न केला जातो ह्या ट्विटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय। अगदी उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले दिलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।